नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजना याचे पैसे आपल्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याच्याविषयी लाभार्थ्याची यादी देखील आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याला किती पैसे भेटणार आहेत या नमो शेतकरी योजनेची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण घेणार आहोत। तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला तर सुरू करूया। मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। मित्रांनो 93 लाख शेतकरी याचा लाभ घेतलेला आहे आणि मित्रांनो पुढील हप्ता जमा होणार आहे मित्रांनो। तरी जून ते ऑगस्टच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे। मिळणारा लाभ मित्रांनो तुम्हाला 6 ते 7 हजारच्या दरम्यान आहे मित्रांनो। याची अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो ऑनलाईन प्रमाणे तुम्हाला करायचं आहे। तर मित्रांनो याचे पोर्टल सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो याचे कमीत कमी मित्रांनो 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत मित्रांनो तुम्हाला याचे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जाईल मित्रांनो। याच्या नमो शेतकरी योजनेच्या अटी आणि पात्र। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो शेतकरी हा जगातील रहिवासी मित्रांनो म्हणजे इथला रहिवासी असावा। लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक असावा। शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र शेतजमीन असावी। ही शेतजमीन 2 हेक्टर म्हणजेच 0.5 एकरपेक्षा कमी असणे गरजेचं आहे। लाभ घेण्यासाठी शेतकरी दाम्पत्य म्हणजे पती पत्नीपैकी एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकता आहे। जो शेतकरी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यापैकी कोणत्याही पदावर नसणारा याला लाभ घेऊ शकतो। तसेच मित्रांनो सामायिक जमीन असल्यास अशा शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार नाही। स्वातंत्र्य आठ उतारा असलेला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे आणि वडील अथवा आईच्या नावावर जमीन आहे आणि मुलगा अर्ज करणार असेल तरी देखील याचा लाभ दिला जाणार नाही। तर मित्रांनो हे असे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लाभार्थ्याची यादी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आपण त्याची यादी बघू। तर मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो इथे सर्व त्याची माहिती वगैरे सर्व दिलेलं आहे। तर मित्रांनो याचा शेतकऱ्याचा पहिला हप्ता मित्रांनो जून ते म्हणजे ऑगस्ट या दरम्यान मित्रांनो तुम्हाला पडणार आहे। याचा फॉर्म मित्रांनो तुम्ही ऑनलाईन भरू शकता। तर मित्रांनो आपण ह्याची यादी बघू मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला इथे या योजनेची लाभार्थी यादीवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे। जे पण स्टेट आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। इथे स्टेट टाकायचं आहे। स्टेट टाकल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। तुमचा जो पण आहे तो सब डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे। त्याच्यानंतर ब्लॉक टाकायचा आहे। ब्लॉकमध्ये तुम्ही परभणी हे सर्व ब्लॉकमध्ये पण आणि तुमचं इथे विलेज टाकायचं आहे। विलेजमध्ये तुमचं गाव टाकून द्यायचं आहे। जे पण गाव असेल तुमचं ते तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं गाव टाकून द्यायचं आहे। इथे हे गाव टाकल्यानंतर गेट रिपोर्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला इथे लाभार्थी यादी सर्व दिसून येईल। हे बघू शकता इथे सर्व पेजेस इथं पेजवरती क्लिक करून तुम्ही सर्व इथे तुमच्या समोर येऊन जाईल। तर मित्रांनो अशी तुम्ही चेक करू शकता तुमची लाभार्थी यादी। आणि तर धन्यवाद मित्रांनो। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका।